महाराष्ट्राची हास्य जत्रा. हो. खूप नव्या कोरा विनोदाचा पुन्हा खूप नवा 53वा हंगाम. अरे देवा. 45 वर्षानंतर आलो इकडे. हो. पण अजूनही सगळं तसंच आहे. हो वा चांगलंय. बरं वाटलं. तू कोण? नवीन इपिका? नाही, मी या शोची अँकर आहे. अच्छा, तू अँकरच होय. तुम्हाला ते निखिल बने माहिती आहेत? आमचा बने. हो. तो बने आज भी दिन बने या एका कमेंटवर ज्याचं करिअर झालं तो. त्याचं काय? त्यांची मी मुलगी आहे. कोणाचा सत्कार करायला बोलवलाय मला इथे? खरं तर नाव सांगितलं तर तुम्ही रागवाल माझ्यावर. गौरव मोरे. काय करेक्ट ओळखलंय तुम्ही. काही नाही ग, आम्ही खूप घट्ट मित्र आहोत आणि होतो. हो. फक्त कसं एपिसोड मध्ये फन एलिमेंट म्हणून त्यावेळी आम्ही वापरायचो. बाकी काही नाही. पण असं मध्येच का त्याचा सत्कार काढला? कसं झालं माहितीये काका, हास्य जत्रा केल्यानंतर गौरव मोरे सर साऊथ इंडस्ट्रीमध्ये गेले. तिथे त्यांनी खूप कामं केली, खूप नाव कमवलं. आता ते सुपरस्टार आहेत. म्हणजे हास्य जत्रेने 40 वर्षानंतर ठरवलं की गौरव मोरे सरांचा आपण सत्कार करायचा. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी प्रसाद खांडेकर यांच्याहून योग्य व्यक्ती शोधूनही सापडणार नाही, म्हणून तुम्हाला बोलवलंय. बरोबर. हो. आला वाटतं गौरव मोरे. मी घेऊन आले त्यांना. हॅलो गौरव मोरे सर आलेत, त्यांना पाठवून द्या लवकर. हा. गौरव मोरे. Hello everyone. I am Gaurav More from Peterpada. गौऱ्या, म्हाताऱ्याचं कॅरेक्टर आहे रे. हे, कधी नाही त्या म्हाताऱ्याचं कॅरेक्टर मिळालं जरा मेहनत घेतलीस तर बरं वाटेल. बरोबर बोलतोयस. Hello everyone. Hello everyone. I am Gaurav More from Peterpada. आज जळतोय हा रंगमंच. 40 वर्षांपूर्वी तर कोल्हापूरच्या कॅरेक्टरचा गळा घोटलेला, आज म्हाताऱ्याच्या कॅरेक्टरचा गळा घोट. सांगतो मला कॅरेक्टर वर्किंग सांगतोय मला तू. 40 वर्षापासून तुला म्हातारा करायला सांगितलंय. एकच म्हातारा गेली 40 वर्ष करतोय हा. कुणाचा बाप मेला हा एकच आवाज, काय झालं हा एकच आवाज. मी निदान प्रयत्न तरी करतोय. अरे गौऱ्या, हा. वेळा किती वर्षांनी भेटला, भेटी तर नाही मिठी ना मारणार मी अरे साऊथचा मोठा सुपरस्टार. मी का तुला मिठी मारू रे? ए खांडेकर, म्हातारा झालास तू. मी अजूनही चार मर. तुझा छोटा श्लोक काय म्हणतोय? अरे माझा छोटा श्लोक तू पाहिला तर छोटा होता, लय मोठा झाला आता. हो काय? हा त्याला बघितलं मी टीव्हीवर. तो पण अजून स्किटच करतो काय? हा, तर त्याची आवड करतोय स्किट. तर माझा मुलगा श्लोक आणि नम्रताचा मुलगा रुद्रास, त्यांची जोडी बनवली हास्य जत्रेत. खूप छान लिहितो हो माझा श्लोक, खूप छान लिहितो. हल्ली तर त्या रुद्रासाठी एक नवीन कॅरेक्टर लिहिलंय, लुल्ला नावाचं. लुल्ला? मी नाही का नम्रतासाठी लॉली लिहिली होती, याने रुद्रासाठी लुल्ला लिहिलंय. छान चाललं. लिहिला असेल, मला माहिती नाही. कारण मी तुमचा तो थोकरट कार्यक्रम बघत नाही ना, हास्य जत्रा, त्याच्यामुळे. मी कसा साऊथला डायरेक्ट सुपरस्टार ना. तुला सांगतो खांडेकर, रजनी अण्णा आणि आपले हे सयाजी शिंदे सरांनंतर सगळ्यात मोठा सुपरस्टार कोण असेल तर मी एकटाच आहे. कळलं काय? तू खांडेकर, प्रसाद सध्या काय करतो रे? गौऱ्या, प्रसाद हो. अरे सर बोल, दादा बोल, डायरेक्ट प्रसाद हो. तुम्हाला कामाची गरज आहे, तुम्ही बोला. बाहेर गाड्या तयार आहेत ना रे. आज लय लागणार आहेत गाड्या मला. माझी पहिली फिल्म साऊथची सुपर डुपर हिट झाली. मला फोन आला लगेच. मी बोला
बाया ऊंट पहाड के नीचे. फोन आला, मी फोन उचलला. मला हॅलो कोण? मला बोलले प्रसाद ओक. मला कोण? मला प्रसाद ओक. मुद्दा म्हणून 15 मिनिटं ओळखच नाही दाखवली. 15 मिनिटांनी परत मी फोन केला. हा हॅलो बोला, आठवलं प्रसाद ओक ना. हा तो छोटा कार्यक्रम हास्य जत्रा तिकडे जज बीच होता. आठवलं बोल काय आलं. मला अरे गौऱ्या माझ्या फिल्ममध्ये लीड म्हणून रोल करशील का? गौऱ्या लीड बोलला असेल रे. लीड म्हणजे मरू दे, बोल तुझा. लीड मध्ये का सांग मला. बोल. मला बोलला करतो का? मी बोलला आता कधी काळी चांगल्या कमेंट दिल्यात, आपण करू एखाद्याला मदत. आता माझ्यामुळे त्यांचं करिअर सेट होत आहे तर मी कन्फर्म गाड्या बोलवास. तर मी होकार दिला. लगेच सेटवरती माझ्या खांद्यावर हात टाकून सगळीकडे सांगत सुटले, गौरव मोरे ओळखीचा आहे, गौरव मोरे ओळखीचा आहे. म्हटलं हात काढ खांद्यावरचं. मी म्हटलं प्रसाद ओक तू डिरेक्टर आहेस, मग डिरेक्टर वाटण्यासाठी एखादं जॅकेट का नाही घालत? सगळं युनिट माझ्याकडे बघायला लागलो. अरे कळलं काय? इथेच करायचं आणि इथेच भोगायचं. फिल्म केलीस की नाही? केली, सुपर डुपर हिट केली मी फिल्म. रोज माझ्या मागे दुसरी फिल्म कर. ए म्हणलं बाबा तुझं करिअर सेट करून दिलंय, आता मला सोडून बाकी कुठल्या आर्टिस्टला घे. मी चाललो साऊथला. दक्षिण मला खूप नावतंय रे खांडेकर. गेलो मी तिकडं. पण सध्या काय करतो काय प्रसाद ओक? तुम्हा गरिबांना पार्टी दिली की नाही? आता तो स्वतः मागे लागलाय मला पार्टी द्यायची पण आता कोण जातच नाही. मला विश्वासच नाही तुझ्यावर बोलतात. अरे तेच होणार होतं, दुसरं काय. आणि तुमचा तो जवळचा कुठे आहे रे? कोण? सनेचा आवाज काढतो अजूनही. दरवाजाचा आवाज काढतो, बेलचा आवाज काढतो. सम्या. अरे समीर दादाला आता 48 हंगामापासून जज केलाय. काय सांगतो, हास्य जत्रा judge फायनली केलंय. त्याचं स्वप्न पूर्ण झालं. बाय हुक और बाय क्रूक. तो जज झाला म्हणजे तो स्किटच्या वेटरातून बाहेर आला. अरे नाही मेल्या. काय? अरे जज झाला असला तरी आधी एपिसोडच्या आधी त्याला स्किट करायला लावतात. मग जाऊन त्याला जजच्या खुर्चीवर बसवतात. एवढा करण्यापेक्षा त्यांनी सोडून द्यायचं होतं ना. नाही रे मेला, चॅनल वाला फसवलं इतकी वर्ष. कसं काय? तू आमच्या चॅनलचा फेस करून त्याला अडकवून ठेवलं इकडे. तो पण भोळा तर नाही का. सोनी नेटवर्क्सला 25 वर्ष झालेली. तर एक फोटो आलेला, एका साईडला बच्चन साहेब, एका साईडला हा. गेली 35 वर्ष तोच फोटो दाखवून त्याला इमोशनल ब्लॅकमेल करताय. हा बिचारा भोळा. तरी आता त्याला 47 हंगामात कळलं त्याला हे काहीतरी फसवतात बाबा चॅनलवाले. गेलो पाहिजे. तेवढ्यात भालवणकर सर आले, बोले सम्या चाललास तू सोडून? अरे आम्ही त्या चॅनलला तुझा ऍस पण दिलाय. ऍस हा सोनीचा नाही, ऍस हा समीरचा आहे. तेव्हा कुठं तो थांबला. काय सांगतो खांडेकर? मग भालवणकर सर अजून तिथेच आहेत. पाहिलं का? बाकी सगळ्यांचा एकतरी उल्लेख. भालवणकर सर बरोबर कळतंय तुला कोणाला रिस्पेक्ट द्यायचा ते. भालवणकर सर अजून सोनीच सांभाळतायत. आणि ते येतात का? कोण? ते असे आले की उभे राहतात, इकडे बघतात, पाय हलवतात, इकडे तिकडे बघतात, इंग्लिश बोलतात. अमित फळके. हा फळके पण अजून सोनी मध्येच आहेत. हो. आणि ते येतात का रे? कोण? ते आपले हे गणेश सागडे. गणेश सागडे ते पण अजून इथेच आहेत. मग विचार काय केला? नाही ते वर्क फ्रॉम होम करतात ना, म्हणून कन्फ्युज झालो येत आहेत की नाही ते, म्हणून कळलं नाही. अरे त्या दाद्याला सांगा कोरोना जाऊन 40 वर्ष झाली. अजून पण वर्क फ्रॉम होम करताय. बर ते आहे का सिद्धगुरु? हाय 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 हाय. सगळे तिथेच. फक्त मी एकटा सुपरस्टार डायरेक्ट साऊथला जाऊन सुपरस्टार. हा खांडेकर तू बोलत राहा. फोनचं काम काय? गौरा अरे उचल रे. नको जाऊ दे. अरे गौरा उचल. एवढा कुठे रिस्पेक्ट देतो? उचल. आता रिस्पेक्ट काय नाही. ती म्हातारी फोन करून इरिटेट करते सारखं मला. कोण म्हातारी? सईता अमनकर.
परवा तर तिने मला व्हिडिओ कॉल केला होता. हा 4 नंबर बोलता बोलता तिची कवळीच बाहेर आली. हे सगळं तुझ्या भावाने लिहिलंय. माझ्या खांद्यावर पेन्सिल ठेवून लिहितो सगळं. गाड्या मागवा रे आज. खांडेकर तो दिसत नाही रे कुठं. कोण रे? सफेद बालवाला बुड्ढा. कोण? त्याला का असं चालतो बघ बाहेर उभा राहून. असा बोटावरती हात ठेवून. अख्ख्या जगाला सोडलं त्या माणसाने, फक्त मला एकट्याला धरलाय. कॅरेक्टर पण मलाच, अप्रोचेस पण मलाच, भाषा पण मलाच. मला म्हणतो गौऱ्या कसं आहे ना, ती शब्दांसोबत दोस्ती केली पाहिजे रे, त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला पाहिजे. कुठं हाय कुठे ते गोस्वामी? या बाहेर कुठं हाय कुठं गोस्वामी? मला सांग फक्त कुठे आहे ते. एवढा मला बोलतात. काय करतायत आता? आता ते डॉक्टरांना कॅरेक्टरायझेशन समजवत आहेत. म्हणजे अरे मागच्या वेळेस जरा ऍडमिट केलं होतं रुटीन चेकअप साठी. हा. डॉक्टर आले, त्यांना बोले बाहेर जा आणि कॅरेक्टर पकडून या डॉक्टरांचं. डॉक्टरांना समजावं लागलं अप्रोच डॉक्टरचं पकडून या. डॉक्टरांनी अप्रोच बदलला. आधी औषधं देणार होते, नंतर इंजेक्शन टोचली. टोचल्यावर बोलले पहिलाच अप्रोच बरा होता. बघ ते कुठे आहेत? कोण? मिशीवाले बाबू. मोठे सर. मोठे सर. अरे त्यांचं पण काय वेगळं नाही रे चालू. त्यांचे पण तेच. गेल्या महिन्यात रुटीन चेकअप साठी रिपोर्ट काढले. रिपोर्ट सगळे उत्तम. यांना मस्ती. लॅबवाल्यांना फोन करून सांगितलं रिपोर्ट मध्ये काय मजा नाही, रीराईट करून पाठवा. रिपोर्ट मध्ये ग्राफ चढत नाही. अहो आम्ही त्याला सांगतोय सर ईसीजीचा रिपोर्ट आहे, ग्राफ चढत नाही तेच चांगलं आहे, पण माणूस ऐकेल तर खरा ना. रीराईट करत बसायला लावायचं आपलं. अरे खांडेकर ग्राफवरून आठवलं मला. नम्रता सध्या काय करते रे? ग्राफ आणि नम्रता याचा काय संबंध? संबंध काय नाही, विषय बदला, शब्द सापडत नव्हता म्हणून बोललो. तिचा मी इंटरव्ह्यू बघितला. 75 वर्षाची झाले, अशी चालत होती परवा. मी तिचा इंटरव्ह्यू बघितला. ती बोलत होती, म्हणते मी अजूनही होप सोडलेले नाहीयेत. कौतुक खूप होत आहे, पण माझ्या कॅलिबरचे रोल मला मिळत नाही. हे कॅलिबरचं सांगते. चुकून किचन मध्ये कुकरची शिट्टी मध्ये जागीच गचकल म्हणते कॅलिबर. काय मिळणार मला कॉन्फिडन्स आहे नम्रताला रोल मिळणार. अरे विशाखाताईला साहित्य रत्न पुरस्कार मिळाला, तिला काय ना मिळणार? विशाखा सुभेदारला साहित्य रत्न. हो काय तिच्या फेसबुक वरच्या सगळ्या पोस्ट एकत्र केल्या आणि अरुण कदमाने प्रकाशित केल्या त्या. अरुण कदम प्रकाशक झालाय. काय सांगतो? ज्याला बघू शब्द पाय लावून पडतात ते. ज्यांच्या स्किट मध्ये शब्द असं वाटतंय आता आपण कधीही मरू, ते अरुण कदम प्रकाशक झालेत. त्यांनी आता त्यांची वसारा नावाची एक प्रकाशन संस्था काढली. जे कोणी वाईट लेखक असतात त्यांचं साहित्य जमा करतात, प्रकाशित करतात. त्यांनी दिलाय विशाखाताईला पुरस्कार. तुम्ही हेच करा. आयुष्यभर छोटं छोटं काम केलं आणि तेच करत बसले तुम्ही. अरे नको रे, माझ नको करू. काय माझ आहेच, मला त्याच्यावर जगतोय मी, नको सांगू तुम्हाला. मला सांग रे, ते प्राजक्ता माळीच अँकरिंग करते का रे? नाही रे, अरे मेला ती झाली म्हातारी, आता कसली करते अँकरिंग. बरोबर. आमची प्राजू कसे कसे फोटो टाकायची ना योगासनं करतानाची, असे असे असे. त्या दिवशी फक्त मांडी घालून बसता आली म्हणून खुश झाली. लगेच एक्साइटेड होऊन अजूनही मी लवचिक असा मांडी घातलेला फक्त फोटो टाकला. मी काय म्हणतो खांडेकर, तो मिमिक्री मॅन बरा आहे का? कोण रे? भूषण कडू.
म्हातारा झाला असणार, तो पण म्हातारा झाला असणार हा. काय रे, भूषण कडू आणि पॅडी कांबळे ही देवाची माणसं आहेत. काय सांगतो कधीच म्हातारी नाही होणार. होय? अजूनही लहान मुलांचा रोल करतात अरे बापरे. आणि टायमिंग अजूनही तेवढं चोख पाळतात. हा बा. परफॉर्म करताना टायमिंग कुठे सोडत नाही हा. आणि कॉल टाइमला टायमिंग कधी पाळत नाही. अजूनही तेवढीच कन्सिस्टन्सी आहे दोघांमध्ये. हो काय? अरे नाही सुधारणार रे, तुम्ही तेच करत बसा. बरं हा महत्वाचा माणूस राहिलाच तो प्लॅटॉनिक मोरे. प्लॅटॉनिक मोरे हा. मुंबईला आहे की चिपळूणला गेला? अरे त्याचं वेगळंच आहे बाबा. काय झालं? तो अजूनही हास्य जत्रा करतोय. अजून पण? हो, त्याने ठरवलंय जोपर्यंत मला पुन्हा गाडगी मिळत नाही मी हास्य जत्रा सोडणार नाही.